नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ हा 13 मे 2026 रोजी संपत आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा या सभागृहात जाणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला जात आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलेले आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांनी नुकतीच दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरेंनी विधान परिषद असणं हे एक चांगले संकेत असतील. यामुळे आमच्या आमदारांना एक बळ मिळेल असे संजय राऊत यांनी म्हटलेले आहे. तसेच विधान परिषदेच्या विषयाची चर्चा महाराष्ट्रात होईल. राज्यसभा जर महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षाला दिली असेल तर आमचे 20 आमदार आहेत. महाविकास आघाडीत सर्वाधिक 20 आमदार आमच्या पक्षात आहेत. आमचे आमदार असतानाही आम्ही राज्यसभा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. त्यामुळे आता यावरील महविवादातील जे पक्ष आहेत, प्रमुख पक्ष किंवा इतरांशी सोबत असून चर्चा करावी लागेल असे संजय राऊत यांनी म्हटलेले आहे. तुम्हाला काय वाटतंय? संजय राऊत यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.